घेईन मी जन्म याजसाठी देवा, घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया। हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालीन लोटांगण महाद्वारी। आनंदे निर्भर असो भलते ठाई, आनंदे निर्भर असो भलते ठाई, सुख दुःखा नाही चाडा म्हा। हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालीन लोटांगण महाद्वारी। आणि कसायास न करीन धरियास, होईल उदास सर्व भावे। हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालीन लोटांगण महाद्वारी। मोक्षम्मा घरी कामारी ते दासी, मोक्षम्मा घरी कामारी ते दासी, होय सांगू वैसी तुका म्हणे। हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालीन लोटांगण महाद्वारी। विठ्ठला विठ्ठला नमो ज्ञानेश्वरा, 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 नमो ज्ञानेश्वरा। वृत्ती उदारा सुपान देवा, निवृत्ती उदारा सुपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची। निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। ओम ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची। ओम ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। प्रथम नमन करुणी गणनाथा, उमा शंकराची सुता, चरणावर ठेवणी माथा साष्टांगाता दंडवत। महायोग पीठे तटे भीमरथ्यम, वरम पुंडरीकाय दातुन मुनींद्रहिम। समागत्य तिष्ठन्दमानंद कन्दम, परब्रह्मलिंगम भजे पांडु। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरणा संतातिया, दुसरे चरण संतातिया, त्यांच्या कृपाने बाबाजी सद्गुरु दास तुका। त्यांच्या कृपाने बाबाजी सद्गुरु दास तुका। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्व कार्येषु सर्वदा। सर्वमंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। कैलास रानाश्वचंद्रमुनी
पनिंद्र माथा मुकुटी जळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ वीन शंभो मज कोण तारी जयांचे केली या स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे पाय मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी हे मस्तक हे पायावरी हिया वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांचे गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी हरिकीर्तन रूपी सेवेकरता सादर केलेला अभंग महान भगवत भक्त पंचमे निर्माते वैराग्य संपन्न सदैव वैकुंठाला जाणारे तसेच हिंद्रदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे असणारे गुरु श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार यांचा अभंग असून प्रस्तुत अभंगात श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय जन्माला येण्याचं प्रयोजन सांगत असताना पारमार्थिक स्वरूपाची प्रतिज्ञा करतायत विठ्ठल विठ्ठल घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी अभंग श्री जगद्गुरु तुकोबारायांचा आहे। या अभंगाचा या ठिकाणी थोडासा परामर्श पाहिला असता महाराज सांगतात आम्ही जन्माला येऊ पण आम्ही जन्माला येण्याचं मागचं प्रयोजन आहे भगवंता देवा तुझी चरण सेवा साधावया तुझ्या चरणाची सेवा साध्य करण्यासाठी आम्ही जन्माला येऊ पण कोण्या पद्धतीनं आम्ही तुझी चरण सेवा साध्य करू तर हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी हरिनाम कीर्तन करू संतांचं पूजन करू आणि महाद्वारात लोटांगण घालू या तीन पद्धतीनं भगवंता देवा तुझी चरणसेवा आम्ही साध्य करू आणि एकदा का तुझी चरणसेवा जर साध्य झाली तर खऱ्या अर्थानं जीवनामध्ये अपेक्षा जो आनंद आहे तो द्विगुणित होईलच पण खऱ्या अर्थानं आनंदे निर्भर डुल्लतसो किंवा अनेक प्रकारची उदाहरणं महाराज अभंगात पुढे देत आहेत मी थोडासा परामर्श मांडतोय आणि त्यानंतर विस्तृत जाणार आहे या कार्यक्रमाच्या प्रसंगी थोडा अभंगाचा परिहार सांगणं फार गरजेचं आहे कारण की ऐकलेला येणारा समाज हा बऱ्यापैकी माझं बोलणं धर्मवीर शंभूराजे किंवा शिवचरित्र या विषयावर जरी असलं तरी अभंग घेतल्यापैकी थोडंसं निरूपण चिंतन त्या पद्धतीनं झालं पाहिजे म्हणून आनंदे निर्भर खऱ्या अर्थानं अशा पद्धतीनं महाराज सांगतात आम्ही चरणसेवा तुझी साध्य करू खऱ्या अर्थानं आमच्या जीवनात अनेक सायास न करी न धर्या असं होईल उदास सर्व भावे आम्ही सर्व इकडून या ठिकाणी उदास आहोत कारण की संत उदास झाले लक्ष देऊन ऐका याचं कारण कसं आहे याचं कारण असं आहे की देवाची चरणसेवा साध्य झाली की माणसाला ती अवस्था प्राप्त होते म्हणून आनंद खऱ्या अर्थानं महाराज सांगतात मोक्ष आम्हा घरी कामारीती दासी होय सांगवायसी तुका म्हणे त्यांच्या घरी मोक्ष कामाला आहे त्यांना मोक्षाची चिंता नाही आहे महाराज सांगतात मोक्ष आमच्या घरी कामाला आहे मोक्षाची चिंता आम्हाला नाही पण खऱ्या अर्थानं महाराजांचं म्हणणं असं आहे की तीन पद्धतीनं चरणसेवा साध्य करू एक हरिनाम कीर्तन एक संतांचं पूजन आणि एक महाद्वारात लोटांगण या तीन पद्धतीने तुझी चरणसेवा साध्य करू असा या अर्थाचा सरळ असा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे या कार्यक्रमाचा अल्पसा परिहार असा चंपाषष्ठी निमित्तानं श्री मल्हारी पाळणसंकात 21 कुंडात्मक महायज्ञ याग सोहळा व भव्य कीर्तन महोत्सव
आणि त्यानिमित्तानं तिसरा दिवस ना आजची तिसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी मला प्राप्त झाली. यासाठी आदरणीय या ठिकाणी खंडेराव महाराज मंदिर, शिवराजनगर, वडनेर गेट, वडनेर दुमाळा या सगळ्यांचं हृदयातून अंतःकरणातून धन्यवाद आहे. ही सेवा या ठिकाणी मला प्राप्त होत असताना ज्यांचा विशेष संपर्क झाला आहे, माझे जिवलग मित्र, परमस्नेही आदरणीय महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचा खऱ्या अर्थानं प्रत्येकाची या ठिकाणी जिवलग, जीवस्स आणि कंठस्थ असणारे गायनाचार्य श्री समाधान महाराज सुमळे यांच्या ठिकाणी यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. त्यांनी या कार्यक्रमाच्या अनुषंगानं संपर्क साधला. याही वर्षी थोडं पावसाचं दुपारी वातावरण झालं होतं. मागच्याही वर्षी, मागील म्हणजे आत्ताच 1-2 महिन्यापूर्वी या ठिकाणी आपल्या श्री क्षेत्र गवळाणीला या ठिकाणी येण्याचा योग आला, परंतु कीर्तन करण्याचा योग या ठिकाणी आला नाही. पण आज पुन्हा एकदा त्यांना मी म्हणलो होतो मी पुन्हा येईन. ते म्हणले मी बी पुन्हा आणीन, आणि म्हणून त्यांनी मला पुन्हा आणलं. मीही पुन्हा आलो आणि मी कीर्तनात म्हणत असतो पुन्हा येईन. लक्ष देऊन ऐका, ते माझं सांगतो बरं, काही राजकारणातलं नाही सांगत, लक्ष देऊन ऐका. आणि मग त्या अनुषंगानं बाबांनी पुन्हा एकदा संपर्क साधला. दादा, तुमचं हृदयातून अंतःकरणातून धन्यवाद आहे. कुठल्याही प्रकारची जात, धर्म, पंथ याचा विचार न करता आपण थेट माझ्या वाणीवर विश्वास दाखवला म्हणून तुमचा धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी गायनाची साथ करण्यासाठी गायनाचार्य, मृदंगाची साथ करण्यासाठी मृदंगाचार्य, टाळकरी वृंद, विनेकरी, चोपदार आदी करून सगळे उपस्थित आहेत. सर्वांचं हृदयातून अंतःकरणातून या ठिकाणी धन्यवाद आहे. गायनाची साथ करण्यासाठी अतिशय सुंदर पहिली चाल ज्यांच्या या ठिकाणी सुमधुर आवाजातून आपण या ठिकाणी ऐकलीच, नाशिकरत्न, संगीत अलंकार, संगीतरत्न आदरणीय रोहिदासजी महाराज मते गुरुजी या ठिकाणी यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. मते गुरुजींचा आवाज या ठिकाणी आता महाराष्ट्रात व्हायरल आहे बरं का बाबा तुमचा आवाज. महाराष्ट्रात म्हणजे सगळीकडंच. पाकिस्तानला बी गेला का? हा, तिकडून बी कमेंट आहेत. या ठिकाणी शेतात कष्ट करताना खरा वारकरी बरं का, तिथंच वारकरी तो. आणि मग असा असणारा त्यांचा आवाज, कोण्याही प्रकारची साऊंड सिस्टीम नाही, ना इको त्याला, ना ट्रबल, ना गेन, ना वेज, पण खऱ्या अर्थानं आवाजातच ते माधुर्य आहे की हृदयात या ठिकाणी श्रोत्यांच्या घर करेल असं मते गुरुजींचा या ठिकाणी आवाज फार सुंदर. म्हणजे मला बी नव्हतं माहिती, लक्षात आलं. मी कमेंट केली का तुम्हाला? त्यानंतर मला म्हणले तुमची कमेंट आहे, म्हणले ते बाबांचा आवाज लय भारी. बरं, सांगितलं कुणी? तो बायकोनी सांगितलं. म्हणलं जाऊ द्या गाड्या, त्या अर्थ तरी परमार्थाच्या वाटेला आले. म्हणजे आहेच वाटेवर, पण अजून या ठिकाणी आमच्या माणसांना खऱ्या अर्थानं कुणीतरी चांगलं या ठिकाणी सराहना द्यावी, ही गोष्ट फार महत्त्वाची. फार बाबा तुमचा आवाज फार गोड आहे, फार आणि पहिलीच वेळ आहे आपली या ठिकाणी. आपण मला साथ करताय. साथ करतानाचा विषय नाही, आपण एकमेकांना साथ करतोय. या ठिकाणी प्रत्येकाचा अधिकार इथं मोठा आहे. जरी मी फेटा घालून उभा असेल तरी बसलेल्यांपैकी काहींचा अभ्यास मोठा असेल, उभा राहिल्यांपैकी काहींचा अभ्यास मोठा असेल. ज्ञानाच्या बाबतीत माणसं मोठी असतात, लक्ष देऊन ऐका. आणि म्हणून या ठिकाणी गुरुजी तुमचं हृदयातून अंतःकरणातून धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी गायनाची साथ करण्यासाठी त्यांच्याबरोबर ज्यांनी साथ केली, ईश्वर भास्कर महाराज या ठिकाणी आहेत. भास्कर महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. भास्कर महाराज, तुमचाही आवाज फार सुंदर आहे, फार गोड आहे आणि फार ताकदीत शिष्यच आहे का, आणि त्यामुळेच त्या आवाजातली हाकता सारखीच आहे. या ठिकाणी फार सुंदर या ठिकाणी भास्कर महाराज तुमचा आवाज आहे, तुमचं हृदयातून धन्यवाद आहे. या ठिकाणी समाधान बाबा तुमचा तर आवाज आहेच, काही विषयच नाही. तुमच्यावर आम्ही वेगळे इम्प्रेस आहे. तुमची तब्येत बघून आम्हाला जरा ऊर्जा भेटली. वेगळा माणूस आहे, दिल खुलास आहे, काय कुणाला भेट नाही, काय नाही. जे होईल ते होईल गाड्या. नियोजन प्रॉपर झालं पाहिजे. नाही त्यांचं म्हणणं आहे खर्च किती बी उद्यात महाराज, पण कार्यक्रम मात्र नाव अख्ख्या महाराष्ट्रात नाही जगात गेलं पाहिजे. फार वेगळं नियोजन. आल्यापासून फटाकडे काय 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 नाही. पावसात फटाकडे वाजवले या माणसांनी. हा, तिथं गवळाण्याला आता काय म्हणावं गाड्या, पावसात फटाकडे वाजवले नाही. कीर्तन नाही झाले तरी चालेल म्हणले महाराज, पाऊस पडला ना, पण म्हणले तुमचं स्वागत झालं पाहिजे. नाही, ह्या अंतःकरणात त्यांच्या ठाव आहे. समाधान बाबा तुमचं हृदयातून धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी अजूनही या ठिकाणी गायनाचार्य आहेत, ज्यांच्या समोर माईक आहेत, त्यांचीच नावं घेतली. बाबा तुमचं धन्यवाद आहे. वारकरी शिक्षण संस्था कोणती आहे? त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. त्यांचं या ठिकाणी हृदयातून धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी सर्व लेकरांचं अंतःकरणातून धन्यवाद. मृदंगाची साथ करण्यासाठी या ठिकाणी नाशिकरत्न, ताल महर्षी, ताल सम्राट, मृदंग सम्राट, ज्यांच्या हातात नुसता मृदंग वाजवत नाहीत, ते मृदंगाला बोलायला लावतायत, असे या ठिकाणी जिवलग मित्र किरण महाराज गोसावी या ठिकाणी आहेत. किरण महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. फार सुंदर आणि या ठिकाणी ताकदीचं वादन या ठिकाणी महाराज. लयबद्धताही सुंदर आहे, वाजवण्यातलं वजन सुंदर आहे. परत आम्हाला ॲडजस्ट करून घेण्याची जी तुमच्यातली कला आहे, ती कला फार मोठी कलाकारांच्यात असावी लागते. थोडं टाळा तिकडं तिकडं झालं तर मृदंगाचार्यांनी त्याला
या ठिकाणी रेंजला आणावं. तसे काय हे टाळकरी सगळे स्ट्रॉंगच आहेत, पण तरी तुमच्यातून ती या ठिकाणी झलक दिसली. थोडासा मात्र इकडं तिकडं झाला की तो तुम्ही ॲडजस्ट करून घेतला. आणि हा कलाकार सगळ्यात मोठा असतो, लक्ष नाही का, ज्याला खऱ्या अर्थानं कलाकारांचं मन कळतं. आणि म्हणून किरण बाबा तुमचं हृदयातून अंतःकरणातून धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी विनेकरी आहेत. साऊंड सिस्टीम या ठिकाणी चांगली आहे, फक्त थोडं असं सारखं लक्ष देत जा माझ्याकडे. असं चांगली साऊंड सिस्टीम आहे या ठिकाणी. आवाज वगैरे थोडा शेवटी जरा मला शिवचरित्राला आवाज लागतो या ठिकाणी. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. साऊंड सिस्टीम ही चांगली आणि ऑपरेटरही हुशार आहे या ठिकाणी. ऑपरेटिंग कशी करावी त्यांचं या ठिकाणी हृदयातून धन्यवाद आहे. या प्रसंगी या ठिकाणी दीपकदादांनी संपर्क साधला. दीपक भाऊंचं या ठिकाणी मला मार्गदर्शन राहिलं की महाराज असं या रस्त्याने या ठिकाणी. दीपकदादा तुमचं हृदयातून धन्यवाद आहे. आणि खऱ्या अर्थानं या आपल्या भागाचं या असणारं भूषण अध्यात्मात खऱ्या अर्थानं फार एक वेगळी उच्चांक घातला आहे. बाबा शिवभक्त महर्षी श्री महंत कर्डिले महाराज, बाबांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. बाबांचं या ठिकाणी हृदयातून धन्यवाद आहे. योग्याची संपदा, त्याग आणि शांती असं असणारं या ठिकाणी. तुम्हाला पाहिल्यानंतर तुमच्या वेशभूषा, पोशाख हे मी ओळखलं नसतं तुम्हाला. मला वाटलं कोणीतरी वेगळी कपडे धारण करून बसले असेल की महंत म्हटल्यानंतर मी थोडं असं गेस केलं होतं डोक्यात. पण इथं आल्यानंतर ते मला समाधान बाबांनी सांगितलं ते एकदम साधी राहणी, आणि साधी राहणी उच्च विचार म्हणजे महंत कर्डिले बाबा आहेत. लक्ष नाही का, असं असणारं महंत कर्डिले बाबांचं कार्य सुंदर आहे. ही साधी माणसं ही वाचस्पती असतात. त्यांच्या बोलण्यात एक वेगळी खऱ्या अर्थाने महक असते. हे सांगायचं तात्पर्य काय, लक्ष देऊ नाही का. साच आणि मवाळ, मिथुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आणि योगी खरा साधक जर कसा ओळखावा, खरं सांगू का, त्याची अध्यात्माची ताकद त्याच्या चेहऱ्यावर दिसत असते. लक्ष नाही का. म्हणून त्यांच्या अध्यात्माची ताकद, त्यांचं तेज या ठिकाणी जे तेजस्वी चेहरा आहे. बाबा तुमचं हृदयातून धन्यवाद. या ठिकाणी अतिशय खऱ्या खंडेरायांचे या ठिकाणी फार मोठे भक्त आहात. आणि नुसती स्वतः भक्ती केली नाही, जे स्वतःला मिळालं ते इतरांना देण्याचा प्रयत्न आपण करतात. म्हणून या ठिकाणी तुमचं ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पेठा, ज्ञानदान घडे श्रेष्ठा, आणि वैकुंठ वाटा संत गेले. बाबा तुमचं हृदयातून धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी जेवढेही कॅमेरेमॅन आहेत, आता हे सगळेच लय जोरात सिस्टीम लावली बरं का तुम्ही. हे काय सोपं काम नाही. आल्यापासून हे इकडं दोथराचा फोटो घेतोय, ते हाताचा फोटो हे चाललंय काय गणित गाड्या. आणि चारी बाजूनी बोललो लोकांनी गर्द, ते बॉडीगार्ड कसं काय चारी बाजूने असतात. ते कॅमेरामॅन हा कोणी बाळीचाच व्हिडिओ घेतोय तर कोणी दाढीच कॅप्चर करतोय. तर म्हणलं गाड्या मानलं पाहिजे तुम्हाला, आजच करायचा एकच नंबर काम हा. आणि सगळ्यांसाठी, त्या सगळ्या या ठिकाणी सोशल मीडियासाठी जे फार जीवातनी काम करतात, हे सोपं नाही बरं का. हे शूटिंग करणं ही अवघड. कोणत्या पोझिशनला कोणत्या पद्धतीनं व्हिडिओ घ्यायचा, फोटो घ्यायचा, हे लय अवघड असतं. आणि त्याच्याही पेक्षा ते एडिटिंग करणं लय अवघड असतं. एक एडिटिंग करताना एक सेकंद, एक गोष्ट क्रॉप करावी लागते, एक गोष्ट कट करावी लागते. आणि त्याच्यातून एडिटर तयार होतो. आणि तो एडिटर पुढं शिकून नाही तयार होत, तो स्वतःच्या अनुभवातून तयार झालेली ही पोरं आहेत. या ठिकाणी असे छोटे कार्य करत आज मोठ्या कामापर्यंत अध्यात्माचं काम ही सगळी मुलं करतायत. या ठिकाणी यूट्यूबचे दोन्ही चॅनल आहेत, गुरुकुल पर्व आणि माऊलींचा दास. या दोन्ही यूट्यूब चॅनलसाठी जोरदार टाळी वाजवा. त्यांचंही या ठिकाणी हृदयातून धन्यवाद आहे. अजून चॅनल आहे का, दोनच आहेत ना. माऊलींचा दास रामकृष्ण. आणि तुमचं हृदयातून या ठिकाणी धन्यवाद. सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रणिपात करतो आणि सेवेला सुरुवात. घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालीन लोटांगण महाद्वारी. अभंग श्री जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. महाराज सांगतात आम्ही जन्माला येऊ, पण आम्ही जन्माला येण्याचं प्रयोजन आहे देवा तुझी चरण सेवा साधावया. भगवंताची चरण सेवा साध्य करण्यासाठी महाराज सांगतात जन्माला येऊ. पहिली गोष्ट एक आहे की अभंगात प्रतिज्ञा आहे. आणि प्रतिज्ञा करणारे कोण आहेत, तर त्याचं उत्तर आहे प्रतिज्ञा करणारे संत आहेत. आम्ही जन्माला येऊ, पण आमचं जन्माचं प्रयोजन तुझी चरण सेवा साधावया. मग तुझी चरणाची सेवा साध्य करू. पण तुकोबार आहे या भूतलावर, या मृत्यू लोकात अशी फार मोठी माणसं आली की जी जन्माला आली, पण ती जन्म मरणाला कंटाळली आणि ती माणसं परत जन्मालाच आली नाहीत. किंबहुना त्यांनी या ठिकाणी पण केला, जे भवस्वर्गा उबगले
मुमुक्षु योग ज्ञान ओळखले पुढती नयोया निघाले पैंजा येतं त्यांनी पैंज मारली की आम्ही जन्माला येणार नाही. मग असे जे मोठ्या विभूती आल्या ज्यांनी प्रतिज्ञा केल्या ज्यांच्या प्रतिज्ञा पूर्ण नाही झाल्या आणि तुम्ही कसं काय म्हणता की इनमी जन्म लक्षात नाही का. तुकोबारे संत जन्माला येऊ पण या आधी मोठी मोठी माणसं इथं आलीत. भीष्माचार्यांनी पण प्रतिज्ञा केली. भीष्म पण केला खरा धनुर्धरा रक्षिले. भीष्माचार्यांची प्रतिज्ञा बाबा पूर्ण नाही झाली बरं का. भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली. अजून प्रतिज्ञा करणारा कोण आहे. अहो स्वतः श्रीकृष्ण भगवान परमात्म्यांनी प्रतिज्ञा केली. न धरी शस्त्र हाती सांगीन चार गोष्टी युक्तीच्या. शस्त्र हातात धरणार नाही पण पांडवांच्या रक्षणासाठी सुदर्शन चक्र हातात घ्यावं लागलं. भगवंताची प्रतिज्ञा पूर्ण नाही झाली एक आणि अजून प्रतिज्ञा केली. रावणाने प्रतिज्ञा केली. रावण काय साधा होता का. 7 कोटी घरं सोन्याची 28 कोटी भिंती सोन्याच्या घराच्या चौकटीला 22 क्विंटल सोनं आहे ना. रावण माहिती तुम्हाला. तुम्ही नाराज नाही माया लक्षात नाही का. थोडी आमची थोडी तिकडे भाषा थोडी वेगळी ती वाटते. हे जरा ते गावठी असं वांगळ बोलते का काय. ते वांगळ नाही ते बोलणं साधंच आहे. ते तसंच असावं. मावळ्याचं बोलणं तसंच असावं. उगल लय आता लय शुद्ध काय जमीत नाही गड्या. जसं जमन तसं जमन. जसं या ठिकाणी फार फार चांगलं वातावरण आहे बरं का. आता सांगायचं तात्पर्य काय अभंगाची भूमिका मी अल्पशा पद्धतीनं मांडणार आहे. एकाच चरणापर्यंत जाण्याचा विचार करणार आहे. कारण की मला जाता जाता शेवटी महाराज मांडायचे. प्रमाणे विमानं काय मोकळी खेळा काही लोड घेऊ नका तुम्ही. म्हणजे कीर्तनकाराचा आत्मा आहे. नाही ते हे लय रगिले ते कुणाला म्हणून देत नाही आणि त्यांनी मानलेलं बी त्याला कुणाचं आवडत नाही. त्यामुळे मग ते घरी बसून आहे बाकी काय नाही. विठायला विठायला प्रतिज्ञा करणारे संत काय साधारण आहे का. रावणाची प्रतिज्ञा पूर्ण नाही झाली. भीष्माचार्यांची पूर्ण नाही झाली. देवाची नाही झाली आणि तुकोबारे संतता मी जन्माला येऊ. जन्माला येणं सोपं आहे. काही अभंगात म्हणतात मुख शुद्धी तुळशीदळ तुका म्हणे मी दुर्बळ. मग तुकोबारे दुर्बळ आहेत मग जन्माला कस काय येतात. तुकोबारे दुर्बळ आहेत तर तुकोबाऱ्यानं घ्यायला देव कस काय येतो. अनुरेणुया थोकडा तुका आकाशा एवढा तुकाराम तुकाराम वाजवा टाळी म्हणून काय प्रमाण झाले की टाळी वाजवायची म्हणजे रेंज मध्ये राहते सगळे. तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम. महाराजांचं जीवन हे काय साधारण संत नाहीत. खऱ्या अर्थानं जगाचा मालक तुकोबाऱ्यांना घ्यायला हवा. आणि महाराज सांगताना मी जन्माला येऊ. लक्षात नाही का तुमचं आमचं प्रारब्ध वेगळं आहे. तुमचं आमचं प्रारब्ध अनिच्छा आहे. संतांचं प्रारब्ध हे स्वेच्छा प्रारब्ध आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी आबोलीने ते ऋषी साच भाव वरदाया. वैकुंठवासी आलो याची कारणासी आबोलीने ते ऋषी साच भाव वाजवा टाळी मग काय आता. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आलो कशासाठी झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. या आडरानात भरलेल्या जगाला आम्ही सन्मार्गाला लावण्यासाठी आलो. आम्ही इथले नाहीत. आम्ही वैकुंठातून आलो. आणि मते गुरुजी खरं सांगू का तसं तर तुकोबारे येतच नव्हते. नाही कळलं का तुम्हाला अजून. हो महिला मंडळ तुकोबारे येत नव्हते. तुकोबा विठोबानी सांगितलं तुका तुला जावं लागलं. तुका म्हणला देवा जाणार नाही. अरे तुका बुडते हे जन न देखे डोळा येतो कळवळा म्हणून या
येतो जातो आम्ही देवाच्या संगात. तुका म्हणे गात देवनाम. तुकोबारे सांगतात विठोबा जाणार नाही बरं का. विठोबांनी सांगितलं तुका तुला जावं लागेल. तुका म्हणला देवा अरे नाही जमणार. देव म्हणतात काय अडचणी. तुका म्हणला देवा ज्या मृत्यू लोकात मला जायचं ना तिथले लोक लय वांगाळीत. नाही कळलं का वांगाळ तुम्हाला. इकडला शब्द आहे वांगाळ म्हणजे माऊली. लक्ष नाही का आपल्यातला एखादा पुढे जायला लागला की आपलीच मागं वाढते त्याला वांगाळ म्हणतात. नाही कळलं सोपं आहे वांगाळ म्हणजे आपल्या माणसाला आपला माणूस कधीच पुढे जाऊन देत नाही. लक्ष किंवा आपल्यातला माणूस एखादा पुढे गेला की माग वाढणारी बी आपलीच आहे. नाही लक्षात आलं का तुमच्या अजून तुको अहो. आणि तुम्हाला सांगू का बाबा लई स्पर्धा राजकारणात नाही आपल्याकडे लई स्पर्धा आहे. परवा दिवशी एका ठिकाणी गायला कीर्तनाला गेलो. एक गायक कीर्तन झालं माझ्या बाजूला आले. मला म्हणले महाराज आज कशी काय साथ केली. म्हणलं लई एक नंबर नादच करायचा नाही. ते म्हणले तस नाही महाराज बाजूची जी कशी काय जिरावली. म्हणलं तू जिरवायला तर वैरी म्हणलं इथे. अरे म्हणजे त्याचं म्हणणं आहे की माझ्या मागे त्याला मंथा झालं नाही. दादा तुझ्या माग मंथा नाही येणं म्हणजे परमार्थ नाही. तुझ्या सोबत म्हणून घे म्हणजे खरा परमार्थ आहे. परमार्थ हे महागण जोडी देवाचे चरण. परमार्थ स्पर्धा करून काय आणि इकडे लय स्पर्धा मारा. आणि परमार्थात चांगलं राहिलं पाहिजे. उगा येडेगत राहायचं नाही. कसं काय आमचं गणित सगळं आहे का नाही. स्टार माणसं आहेत का नाही. हा उगा असं येडेगा बळेकर राहायचं नाही. आता आपल्याला काय वैराग्य दारून होणार आहे का. शक्य तरी आहे का. आपण संत आहेत का नाही का नाही. कारण शर्टाला खिशी आहेत ना. शर्टाला खिशी आहेत परत जॅकेट घातल्यावर 3 खिशी अजून वाढतात. हा आणि मोठे मोठे खिशी आहेत परत असं बी होतं. पाहिजे बी मोठे बी पाहिजे. लक्षात आहे का. आता असं मते बाबा रोज सातकार असल्यावर त्याला ऐका लक्ष नाही का. हे कीर्तनच खेडी मेणी आपलं गदारोळी. लई लोड घ्यायचं नाही टेन्शन घ्यायचं नाही. सारखं गड्याकडे बघायचं नाही. कवा संपन ते संपत नसतं. मी संपवल्यावर संपवणार ते. लक्ष नाही का. मला काय सांगायचं आपण संत का नाही. संतांनी सदरे घातले पण त्यांच्या सदऱ्याला खिशी नव्हती आणि आपल्या सदऱ्याला खिशी आहेत. नाही कळलं का. काहीतरी अपेक्षा नाही आलो ना एवढ्या लागून एवढ्या लांब. जरी भक्ती जरी परमार्थ याच्या मागे संसाराची काहीतरी गमक असेल म्हणून माणूस पळत असतो आयुष्यभर. पण संतांचं जीवन तसं नाही. अखंड जया तुझी प्रीती अखंड दया तुझी मज देतयाची संगती. मग मी कमलापती तुझं बाणाने कंटाळा नुसती गाणारी नको ती पाठातली पाहिजे. अखंड जया तुझी प्रीती मजदी तयाची संगती. हा मग मी कमळापती तुझ बाना कंटा पडो राहीन तये ठाई. उगाची संताची ये पाय अखंड दया तुझी. विठ्ठल विठ्ठल. थोडं मी बी गाईल बरं का. असं लई नाही. कसं होते कीर्तन लावले पांढरी 2ला. छत्रपती शिवाजीराजे याच म्युझिक लावणारे पांढरी 4ला चालते. त्यावेळेस मी काही लई गायनाचे नियोजन लावत नाही. चांगले गायक असले आपण थोडं गप बसायचं असते. आपण लई त्यांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न नाही करायचा.
त्यामुळे आलंच तुम्ही या मग या एखादं मी बी हानीन प्रमाण जास्त काय लोड घेऊ नका. काय होते छत्रपती शिवाजीराजे बाबा सांगणं सोपं नाही आणि ते काय मुळमुळीत आवाजात सांगितलं बोलावताल का तुम्ही मला. मी म्हणलं राजे म्हणले तानाजी बरा आहेस का आणि लई दिवस झालं वडणे तुम्हाला आणि गावळण्याला आला नाही. त्यांना म्हणलं काय नाही राजा अहो ते काय झालं महाराजांचं 2 वेळा कीर्तन आणि 2 वेळा पावसाचं नियोजन झालं त्यामुळे जरा काय अवघडच वाटते. असं सांगितल्या बोलवेल का मला कोणी. छत्रपती शिवाजीराजे म्हणजे तो रुबाब तसा आहे. हे राजगडावर महासाहेबची जावत आणि महासाहेब सांगतात राजा दिसतो का तो कोणाला. हो महासाहेब दिसतो ना. राजा त्या कोणावर फडकणारे ते दुश्मनांचं निशान दिसतं का. हो महासाहेब दिसतं ना. राजा तेच दुश्मनांचं हिरवं निशान आमच्या डोळ्याला चकमा करून जात आहे. आदरणीय असावी महासाहेब राजा उतरवा ते दुश्मनांचं हिरवं निशान आणि फडकू द्या हा भगवा या कोंढाण्यावर. सह्याद्रीच्या दरी दरी खोऱ्यातून 18 पगड जाती 12 मुलीतेदार या सगळ्यांना सोबत स्वराज्याची निर्मिती करणारा आणि महाराष्ट्रावर पहिला भगवा फडकवणारा जगातला पहिला राजा छत्रपती शिवाजी राजे भोसले. टेलर हे पिक्चर आहे विठाला विठाला. आदरणीय महामंडलेश्वर पिंपळे गुरुजी ना यांचं या ठिकाणी आणि रमेश बाबा या ठिकाणी दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्याचा. आदरणीय अतिथींचं या ठिकाणी हृदयातून अंतःकरणातून धन्यवाद आहे. विठ्ठल विठ्ठल. पण तुकोबर आहे तर तसं येतच नव्हते. महाराजांनी प्रमाण दिलं आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणास बोलिले जे ऋषी साच भावी वर्ताया. विठोबांनी सांगितलं तुका तुला जावं लागल. आता वंगाळाचा शब्द जास्त घेत नाही कारण तो मुद्दा संपलेला आहे. पण खरंच इकडं लई स्पर्धा आहे प्रमाणाच्या बाहेर स्पर्धा. आमच्या एका जोडीदारांनी माळ घातली समाधान बाबा आणि माळ घातली 4 महिन्यात अभंग लय भारी बसवला. म्हटलं महाराज आज अभंग गाणार एकादशीला. म्हणलं लय भारी नादच करायचं नाही. म्हटलं महाराज यांना म्हटलं चल तू एकादशीला. मी आलोच मंदिरात तुझ्या मागं मागं. पुढे गेला आणि 10व्या मिनिटाला मंदिरातून बाहेर आला. त्याला म्हणलो काय झालं. ते म्हणले मला नाही वाटत 5-6 महिने माईक माझ्याकडे येऊन देते. म्हणले का म्हणले एकटाच काकडा म्हणजे आम्हाला माईक. तुम्हाला खरं सांगू का ज्याला लय स्वरातलं कळत नाही त्याला माईकचा नाद लय. ज्याला पहिला माईक समोर पाहिजे ज्याला कळले ते लय हुशार आहे बरं का. हा लक्ष नाही का हे सांगाय काय थोड्या फवारण्या करायला लागतात मग रोग पडत नाही. लय बी फ्लोला चिंतन गेलं की मग थोडंसं गणित बरोबर चिंतन आहे. तो काळजी करू नका पहिल्या 4 नावाने सगळं नियोजन लागेल. महाराज सांग आणि हे वांगाळ का सांगितलं हे लय. आमच्या एका जोडीदारांनी गावाच्या फोन केला. आता मी नवीन गाडी घेतली. आता तुमच्यासारख्या मित्रांनी अभिनंदन केलं नवीन गाडी घेतली. पण काही मित्र नुसते मनाय मित्र आहेत पण त्याला आतल्या गाठीची कधी तुमचा घात करते सांगता येत नाही. गावाकडच्या एका मित्रांनी फोन केला. म्हणले कबीर महाराज. म्हणलं बोला नवीन गाडी घेतली. म्हणलं हो. म्हणले इनोवा घेतली. म्हणलं बरोबर आहे. नाही म्हणले 30 लाखाची. म्हणलं हेही बरोबर आहे. नाही महाराज मग हप्त्यावर घेतली का. मी म्हणलं सप्त्यावर घेतली. काय करायचं तुला हप्त्यावर घेतली का सप्त्यावर. अरे तुझ्या घरासमोर 4 गाड्या पूजित बसणार. लोकांनी घेतली म्हणून लोकांच्या पोटात दुखीत आहे. काय चांगलं चाललं असं तिथं वाटोळं करणार. लक्ष नाही का मला काय म्हणायचं. एखादी अंगठी आमच्या हातात बघितल्या लोक चर्चा करतात कुठून आणली काय करायचे. ज्याच्या त्याच्या अन्न मान धन हे तो प्रारब्ध अधीन. लक्ष नाही का प्रमाणासहित आहे. हे काय स्वतःच्या मनाचं सांगतो का गड्या. म्हणून मला असं वाटतं आणि अशी म्हणणारी हे का हत्ती चले बाजारावर कुत्ते भुके आजार. समाधान बाबा हत्ती चालायला लागला ना कुत्री भुकलीच पाहिजे तोपर्यंत हत्तीला महत्वच नाही. लक्ष नाही का. आणि हत्ती का भुकतात हत्ती गावात आल्या लक्ष नाही का कुत्री भुकतात. बाबा याचं कारण माहिती का चांगल्या माणसाला अडचणी येतात कुणी कुणी आडवा पाय टाकतो. गावात हत्ती आला तर आई तुम्ही त्याची पूजा करता गणेशाचं रूप आहे. पण सगळेच पुसतात का काही कुत्री बी हत्ती भुकतात. मग ते गुरुजी हत्तीची आणि कुत्र्याची भांडणं नाहीत. लक्षात नाही का कुत्रे हत्तीवर कशी काय भांडणं करू शकते नाहीच करू शकत. हत्तीने नुसती मान जरी फिरवली तरी टांगापलटी गोड भरावी कुत्र राहीन का जाग्यावर. पण हत्तीने बी लई कुत्र्याकडे बघायचं नाही. लईच कुत्रं खायला लागलं की एखादं बिस्किट टाकायचं आणि पुढे चालायचं. अजून सोपं सांगतो मला खरं सांगा हत्तीची आणि कुत्र्याची भांडणं आहेत का. हत्तीची आणि कुत्र्याची भांडणं नाहीत. मग कुत्री का भुकतात बांधाला बांधे का. अडचण काय कुत्री भुकतात म्हणजे कुत्र्याला अडचण हत्तीची नाही. हत्तीकडे बघून जी लोक पाया पडतात त्याची. विठाला विठाला. त्यामुळे हत्ती आपली मस्ती में काम करायचं. लक्ष नाही का. तुकोबारे आले इथं तुकोबारे सांगतात आम्ही जन्माला आलो कारण आम्ही स्वेच्छा प्रारब्धात येतो जातो आम्ही देवाच्या सांगात. तुका म्हणे गात देवनाम किंवा जे जे झाले अवतार तुका त्यांची बरोबर. संत स्वतःहून आले आणि संत स्वतःहून गेले. तुम्ही आम्ही नाही म्हटलं तरी तुम्हाला आम्हाला यावंच लागतं. आपलं प्रारब्ध जे आहे लक्ष देऊ नाही का. आगात कर्मी जे उरावे तेही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया. केले कर्म झाले त्याची भोगाले
उपजले मेले ऐसे किती वा वा उपजले मेले ऐसे किती तेरे वाजवा टाळीन मग काय केली कर्म झाले त्याची भोग आले उपजले मेले ऐशी किती असे किती आले आणि किती गेले हे कर्माने गेले. लक्षात नाही का तुम्ही आम्ही नाही म्हटलं तरी तुम्हाला आम्हाला यावंच लागतं. संत स्वतःहून येतात आणि देव आणि येला रूपा बळी करुणी खडे हरिदासी आला नाव रूपा तुका म्हणे झाला सोपा. देव दुसऱ्याच्या इच्छेने अवताराला येतो. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी धर्म रक्षावया अवतार केसी धर्म रक्षावया अवतार केसी धर्म रक्षावया अवतार केसी धर्म रक्षावया अवतार केसी पुण्या पारीसी भक्त जना पुण्या पारीसी भक्त जना अंबरुसी धर्म रक्षवया अवतार संत स्वतःहून येतात आणि देव दुसऱ्याच्या इच्छेने अवताराला येतो. आणि तुम्ही आम्ही नाही म्हटलं तरी यावं लागतं. नाही तर तुम्ही उद्या वाट्या उभा राहाल आणि म्हणाल घेईन मी जन्म याच्यासाठी देवा हे जमणार नाही. बळे विन शक्ती बोलू नये. आपला जेवढं सामर्थ्य तेवढंच आपण बोलावं. एका बाईला भूत लागलं आणि ती लागली ना बाई येडेगत करायला आहा 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 आहा. गुरुजींना आम्ही सोबतच होतो तिथं त्यामुळे त्या मला त्यांना ताल गावला आणि मला स्वर गावला. लागली ना बाई येडेगत करायला. आता ते भूत लागले आमच्याकडे दिवृषक नेत्यात कुठं भगत कुठं वैद म्हणतात. ती एक आगळी वेगळी ताकद या भूतालावर अशी आहे. लक्षात नाही का मी अंधश्रद्धा नाही सांगत मी श्रद्धाच सांगतोय. आम्ही अंधश्रद्धा सांगायला इथं उभे नाहीत. पण या जगाच्या पाठीवर बरं का कर्डिले बाबा एक दैवी शक्ती अशी आहे की जी तुमच्या आमच्या सगळ्यांच्या सोबत काम करते. ती कुणाला कशी प्राप्त होईन गड्या सांगता येत नाही. पण काहींच्या मुखातून एखादा शब्द निघावा आणि तसंच घडावं. त्याला असं म्हणतात की कधी कधी एखादा व्यक्ती आपल्याला वाटावा की त्याच्या आठवणी यावीन तो समोर उभा राहावा. त्याला इंग्लिशमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनचा नियम म्हणतात. म्हणजे दिसल्यानंतर खऱ्या अर्थानं अनुभव आल्यानंतर ती व्यक्ती समोर उभी राहणे. लक्षात नाही का मला काय सांगायचंय. आणि मग आता तुमच्या इकडे काय म्हणतात माहिती नाही. आमच्या इकडे देवऋषी म्हणतात. ते भूत काढणारं असते ते हा भूत काढ हा बघत 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 म्हणतात. आता आलं लक्षात बघत वैत कुठं देवऋषी. आणि मग त्यांच्याकडे ती जाचवेले ताकद असते. आणि ते भूत लागलं आता ते तुमच्या इकडे आहेत का भूत कसं काय हो लाडकी बहीण योजना हा तर माणसंच भूतागत वागायला लागली म्हणजे भूत कुठं गावायला लागली तेव्हा लक्षात नाही का. आणि ते भूत लागलं आणि ती बाई लागली येडेगत करायला. ते आता ते दिवृषकडे आणली त्यांनी त्या अंगारा घेतला दुपारा घेतला आणि त्याच्यात ताकद असते बरं का. लक्षात नाही का. आणि मग ते नाड्याची गाठ बांधायचा. गाठ बांधली की भूत बांधू का बाहेरचं बांधू भूत बांधू का बाहेरचं बांधू भूत बांधू का बाहेरचं बांधू. आणि मग ते आम्ही काय सांगतोय आपण नाही म्हणू शकत जन्माला येईल. ही भाषा संतांची आहे. मी कोण्या गोष्टीवर टीका नाही करत. मला काय सांगायचंय फक्त मुद्दा पटवून देण्यासाठी विषय तुमच्या समोर मांडलाय. याच आधी सांगितलं की या भूतालावर काही श्रद्धा आहेत काही अंधश्रद्धा आहेत.
आम्ही अंधश्रद्धेत चालणारी माणसं नाहीत, आम्ही सगळी श्रद्धावान माणसं आहेत, जी भगवंताची ताकद अनुभवणारी माणसं आहेत. लक्ष देऊ नाही काही सांगायचं. आणि म्हणून सुरुवातीलाच सांगितलं आम्ही संत नाहीत. तुम्ही मग म्हणता तुमची पावलं आमच्या घराला लागावी, पण आम्ही संत नाहीत. लक्ष देऊ नाही का कर्डिले बाबा, तुम्ही तरी काही न अपेक्षा करता या ठिकाणी फार मोठा परमार्थ करताय. तुमच्या अंतकरणात कुठली अपेक्षा नाही, पण आमच्या अपेक्षामध्ये एक नोट कमी पडली तरी ड्रायव्हर स्टार्टर मारत नाही. कळलं का? ज्याला कळलं तिला हुशार आहे बरं का. लक्षात नाही का? आणि मग तो खरा परमार्थ बी आहे. लक्षात नाही का? हे सांगायचं तात्पर्य असेल, बुध बांधू का बाहेरचं बांधू, बुध बांधू का बाहेरचं बांधू. ते नाड्याची गाठ घ्यायचा, नाड्याची गाठ बांधायचा, अंगारात टाकला की आहा 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 बुध बाहेर येतं का काय नाही म्हणली. लोक लागली ना गोळा झाली. एखाद्याचं वाटोळ झाले बघा कशी काय गोळा व्हायचं, चांगल्यात नाही येणार. एखाद्याचा बंगला चालला की म्हणते कुठून आणला पैसा, काय करायचे तुला? अरे बांधून बंगला, तू त्याच्या बंगल्यात समाधान मान, भगवंत तुझं बी समाधान करीन, तुझ्या बंगल्याच्या पायऱ्या तयार करीन. दुसऱ्याचं वाटोळ्याचा विचार केल्यावर देव तुला कधीच पुढे जाऊन देणार नाही. आणि जरी पुढे गेला तरी समाधानी नसशील. समाधानी माणसं अशी असतात जे समाधानी असतात. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगदशा. संत समाधानी होते. हा बुध बांधू का बाहेरचं बांधू, बुध बांधू का बाहेरचं बांधू. त्याची बायको आली म्हणली पडलेली घराची भिंत तर बांधा, आणि मग लोकांचं वीज बांधा. बळे बी न शक्ती बोलू नये. जेवढा आपला पराक्रम तेवढा आपण या ठिकाणी बोलावं. आपण म्हणू नाही शकत घेईन मी जन्म. महाराज एकच प्रश्न अभंगातला, माणसानं खालून वरती जायचं आणि तुकोबारे वरतून खाली येतात. माणसानं खालून वरती जायचं आणि तुकोबारे वरतून खाली येतात. आत्तापर्यंत जे जे आले ते प्रत्येक जण वरती मोक्षाकडे गेले. धर्म अर्थ काम आणि अंतिम पुरुषार्थ मोक्ष. सगळ्यांना मोक्ष हवाय आणि तुकोबाऱ्यांना मृत्यू लोक हवाय. याचं कारण काय? तुकोबारे तर मोक्षावर गेले. तुका म्हणे मुक्ती परी निली नवरी, आता दिवस चारी खेळी मिळी. तुकोबाऱ्यांच्या घरी खऱ्या अर्थानं मोक्ष कामाला आहे, मुक्ती नवरी आहे. अशी असणारी अधिकार संपन्न तुकोबार आहे. हे मोक्षाची भाषा सोडून हे जन्माची भाषा कशी काय बोलायला लागले? महाराज आमच्या सर्वसामान्यांचा एक प्रश्न आहे, तुम्ही मोक्षावर गेले आणि मोक्षावरून परत जन्माकडे कसे काय आले? आणि मोक्षावर गेल्या वृत्ती संपते, माणसाला जन्माला येता येत नाही. पहिलीतला पोरगा दुसरीत, तिसरीत, चौथीत, पाचवीतला परत दुसरीत नाही येत, तो सहावीत जातो. लक्ष नाही का? किंवा नापास झाल्यावर पाचवीतच बसतो. सांगायचं तात्पर्य याच्या पुढे सांगतो. ग्रामपंचायत सदस्य आहे, तो म्हणतो सरपंच झालं पाहिजे. सरपंच म्हणतो मी आता पुढच्या वेळेस जिल्हा परिषद सदस्य झालं पाहिजे. जिल्हा परिषदवाला म्हणतो आता कारखान्याचा चेअरमन झालं पाहिजे. चेअरमन म्हणतो आमदार झालं पाहिजे. आमदार म्हणतो मंत्री झालं पाहिजे. मंत्री म्हणतो मुख्यमंत्री झालं पाहिजे. मुख्यमंत्री म्हणतो पंतप्रधान झालं पाहिजे. पंतप्रधान म्हणतो राष्ट्रपती झालं पाहिजे. का राष्ट्रपती म्हणून मला परत सदस्य करा. नाही कळलं का तुम्हाला? माणसानं खालून वरती जायचं आणि तुकोबारे वरतून कसे काय खाली येतात? महाराज या इथं बसलेल्या प्रत्येकाला मोक्ष पाहिजे आणि मोक्ष याच्यातलं समाधान या जगाच्या पाठीवर कुठंच समाधान नाही. आणि तुम्हाला तो मोक्ष प्राप्त झाला आणि जन्माकडे कसं काय येतात? तुकोबाराय सांगतात मोक्षाच्या वरती एक आनंद आहे आणि मोक्षाच्याही वरती एक टोक आहे, ज्याची अनुभूती आम्हाला घ्यायची. आणि जी अनुभूती आम्ही तिथं नाही घेऊ शकत त्याच्यासाठी आम्हाला इथे यावं लागेल. मग सांगा ना तुकोबाराय, मोक्षाच्या वरती काय आनंद आहे? मोक्षाच्या वरती काय टोक आहे? तुकोबाराय सांगतात मोक्षाच्या वरती अजून एक टोक आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला जन्माला यायचं आहे. आणि मोक्षाच्या वरचं टोक आहे भगवान खंडेरायाची भक्ती, भगवान पांडुरंगाची भक्ती. आणि ही भक्ती करण्यासाठी मोक्षाला नाही करता येणार, त्याला जन्माला यावं लागत. आणि आम्ही म्हणून या ठिकाणी परमार्थिक स्वरूपाची प्रतिज्ञा करू आणि जन्माला येऊ असं अभंगाचं पहिलं चरण. येईन मी जन्म येईन मी जन्म
जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. या ठिकाणी महाराज सांगतात आम्ही भगवंताची भक्ती करण्यासाठी जन्माला आहे. आम्ही मोक्षावर गेलो पण मोक्षाच्या वरचा जो आनंद आहे तो भगवंताच्या भक्तीत आहे. म्हणून हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी. आम्ही कोण्या पद्धतीने या ठिकाणी देवाची चरणसेवा साध्य करू? आम्ही हरिनाम कीर्तन करू, आम्ही संतांचं पूजन करू आणि आम्ही महाद्वारात लोटांगण घालू. या 3 पद्धतीनं देवा तुझी चरणसेवा साध्य करू. याचं कारण असं आहे, हरिनाम कीर्तन बरोबर आहे गुरुजी, हरिनाम कीर्तन बरोबर आहे, संतांचे पूजन आणि महाद्वारात लोटांगण. हरिनाम कीर्तन म्हणजे देवाची भक्ती, महाद्वारात लोटांगण म्हणजे देवाची भक्ती, पण संतांचे पूजन म्हणजे देवाची भक्ती कशी काय? नाही लक्षात आलं का तुम्हाला? एवढाच मुद्दा सोडवतो आणि लगेच मधलं भजन घेणार आहे. हरिनाम कीर्तन गुरुजी म्हणजे देवाची भक्ती किंवा देवाची चरणसेवा, महाद्वारात लोटांगण म्हणजे देवाची चरणसेवा, पण संतांचं पूजन आणि देवाची चरणसेवा याचा काय संबंध आला? अजून मी जड जाते का? कानफडात मारली वडगाव काय वडनेर तुम्हाला माफी मागा गेला नाशिकला, हे कसं काय जमन? आजारी एकाला, इंजेक्शन दुसऱ्याला, पथ्य तिसऱ्याला आणि गुण चौथ्याला. सेवा साधायची देवाची आणि पूजन करायचं संतांचं. याचा काय अर्थ झाला? याचा अर्थ असा आहे, लक्षात नाही का, जर तुमच्या घरात तुम्ही भगवंताची देवाची पूजा करत असाल आणि देवाची पूजा करत असताना त्या क्षणाला जर संत तुमच्या दारावर आले आणि तरीही संत दारावर आले माहिती असूनही तुम्ही देवाचीच पूजा करत राहिला, देव सांगतात जो माझी पूजा करी सर्वथा तेने मज हानितल्याला था, तो माझ्या घाता प्रवर्तला. जेव सारावे परते संत पूजावे आरते, संत पूजावे आरते, संत पूजावे मग काय देव सारावे परते संत पुजावे आरते. हे म्हणजे बॅटी खाली बोला डायरेक्ट 6 परफेक्ट प्रमाण जिथं पाहिजे तेच. लक्षात नाही का? सांगायचं तात्पर्य काय, जर आपण देवाची पूजा करत असो आणि हे सगळे संत महात्मे जर दारावर आले तर महाराज सांगतात देव सारावे परते संत पुजावे आरते. याचं कारण सांडोनिया पूजा ध्यान जो संतांशी घाली लोटांगण तेने कोटी यज्ञाचे पुण्य समर्पित केले. अर्थ आहे का? म्हणजे संतांची पूजा ही देवाच्या सेवेला जाऊन मिळते. म्हणून हरिनाम कीर्तन संतांचे पूजन गालीन लोटांगण महाद्वारी. बाबा बाकी सगळी कीर्तन अवघड आहेत पण नाम कीर्तन हे सोपं आहे, बाकी सगळी कीर्तन अवघड. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे अवघड आहे, तुझं सूक्ष्म म्हणू की स्थूल रे अवघड आहे, तुझं दृश्य म्हणू की अदृश्य रे अवघड आहे, तुझिया पार नाही गुणा माझी अल्पमती नारायणा हेही कीर्तन अवघड आहे. आणि काल्याचं कीर्तन आता करायला लागलो की सकाळ होईल. तळवे तळहात तळहात टेकत डाव्या गुडघ्यान रांगत डाव्या गुडघ्यान. ते काही सोपं नाही का? आला म्हणलं चेंडू गेला आणि पेंद्या गेल्या आणि गडबडी झाल्या. सांग पिध्या हरी हरी पाण्यात गेला सांगना पाण्यात गेला
जीव माझा, हा जीव माझा, झालाय विडा, झालाय विडा, झालाय विडा पिता सांगला. पाण्यात गेला कसा सांगला, पाण्यात गेला कसा सांगला, पाण्यात गेला कसा. आता माझ्यासाठी टाळील मग काय. हा जीव माझा, हा जीव माझा, हा जीव माझा, हा जीव माझा, झालाय विडा सांगना. पाण्यात गेला कसा, हे बाई 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 बाई, पाण्यात गेला कसा, हे सांगना. पाण्यात गेला. एकदा गुरुजींसाठी टाळ्या वाजवा. जरा पक्वाचा बी ताणात असल्या मग गायला बी जरा बरं वाटतं. हा तो दोरणात लयच दोरणात मग काय ते काय जे दोरणात नाही त्यांना बी ती दोरणात आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून हरिनाम कीर्तन कारण नामस कीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी. एकदा देवा तुझी चरण सेवा साध्य झाली. आनंदे खऱ्या अर्थानं आम्ही आनंदात असू, आम्ही दुःखात असू, सुख दुःखा नाही साडा महा. कारण हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी. देवा तुझी चरण सेवा साध्य झाली तर अनिक सायास न करीन धरियास होईल उदास सर्व भावे. कारण हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी. मोक्षाम्मा घरी कामारी ते दासी होय सांग वैसी तुका म्हणे विठोबा रखुमाई. जज कीर्ती साऱ्या जगतात या महाराष्ट्राचा ज्वलंत इतिहास आज आपल्या वडिलांना घेऊन आला. महाराष्ट्राची भूमी म्हणजे बलिदानाची, महाराष्ट्राची भूमी म्हणजे पराक्रमाची. दादा महाराष्ट्राची भूमी म्हणजे प्रयत्नांची पराक्रमाने पराक्रष्टेरी पावनी झालेला महाराष्ट्र. राज हो राज. आई साहेब जिजाऊंनी आवाज द्यावा आणि राजांनी म्हणावं बोला महासाहेब. एक एक माणूस शिवाराजांनी सोबत घेतला. यसाजी पहिरजी नाईक सरनाबाद थांबलेला मोहिते तानाजी मालुसरे एक एक माणूस स्वराज्यासाठी आला. राधा नाभिक समाजाचा जीवाला शिवाला आणि एक एक माणूस स्वराज्यात सामील झाला. सनई चोगडे वाजत होते, पाना फुलांना बहर आला. पण दादा यादी महाराष्ट्र असा नव्हता बरं. महाराष्ट्र 12व्या शतकात पाहण्यासारखा होता. 12वं शतक म्हणजे महाराष्ट्रासाठी महत्वाचं शतक. ज्या 12व्या शतकात विश्वमाऊली ज्ञानोबाराय मराठी भाषेचा गौरव करतात. माझा मराठाची बोल कौतुके पै अमृतातही बंदाली ऐसी अक्षरे रसिके मेळविन या मराठाची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू. 12वं शतक महाराष्ट्रासाठी. सनई चौघडे वाजू लागले, पाना फुलांना बहर आलेला. वारकरी आणि धारकरी पंढरपुरात नाचतायत. टाळांचा आवाज, मृदंगाचा आवाज, धिमिकट धिमिकट मृदंग वाजवाय, धिमिक धिमिक धिम धिम आणि मृदंगाच्या आवाजानं वारकरी नाचतायत. टाळांच्या आवाजात जयघोष होतोय. पंढरपूर सुंदर दिसतंय, वारकरी नाचताना दिसताय, आळंदीमध्ये तेज दिसतंय, पाना फुलांना बहर आला आणि असं सुंदर वातावरण या महाराष्ट्रात दिसतंय. खऱ्या अर्थानं जेजुरी पण सुंदर दिसते बरं का. जेजुरी पण फार सुंदर दिसते. या ठिकाणी
हे सुंदर वातावरण महाराष्ट्रातून आहे, पण खऱ्या अर्थानं त्याच 12व्या शतकात महाराष्ट्राला कुणाची तरी नजर लागली. महाराष्ट्राला कुणाची तरी नजर लागली आणि 8000 इस्लामिक सत्तानं पहिला आक्रमण 12व्या शतकात केलं. 8000 इस्लामिक सत्ता दिन 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 करत अल्लाउद्दीन खिलजी धावत आला. आया बहिणींची इज्जत तुटली, मंदिरं उद्ध्वस्त केली, मंदिरातले देव उद्ध्वस्त केले. हे भगव्याचा रंग अंधुक झाला. दिल्लीच्या तख्ताकडे पाहणारा सह्याद्री झुकल्यासारखा वाटू लागला. आणि मग कोण रोकल हे वादळ? कोण रोकल हे वादळ? अल्लाउद्दीन खिलजीचं वादळ महाराष्ट्रावर आलं दादा. अरे कोण रोकल हे वादळ? हे वादळ रोकायला आता एका वादळाची गरज, आणि नुसत्या वादळाची नाही समाधान बाबा, भगव्या वादळाची गरज या महाराष्ट्राला होती. आणि मग कोण? 288 वर्ष महाराष्ट्र लढत होता. 288 वर्ष महाराष्ट्र लढत होता. आया बहिणींचा किंतळण्याचा आवाज येत होता. 288 वर्ष महाराष्ट्र थरथर कापत होता. भगव्याचा रंग गडद दिसणारा आज अंधुक झाला होता. सह्याद्रीकडे पाहणारा सह्याद्री, दिल्लीच्या तख्ताकडे पाहणारा आज सह्याद्री शांत झाला होता. कोण रोकल हे वादळ? हे वादळ रोखायला आता वादळाची गरज होती. आदिलशाही, निजामशाही, कुतुब, मुघल, डाच, फ्रेंच यांनी हौदस माजवला होता. आणि मग 288 वर्षाचा काळ उलटत निघाला होता. आणि मग पैठणचे सुप्रसिद्ध साधू शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना आठवण आली आणि महाराजांनी आवाज दिला भगवंताला. महाराजांनी आवाज दिला जगदंबेला. हे बाई, अरे काय चाललंय महाराष्ट्रात? आया बहिणींचा किंचाळण्याचा आवाज येतोय. आया बहिणींचा किंचाळण्याचा आवाज येतोय. ए महादेवा, ए देवाचा देव महादेवा, ए खंडेराया, तुला दार उघडावं लागेल बरं का. आणि आता जर दार नाही ना उघडलं तर अनर्थ होईल. ए कोल्हापूरची महालक्ष्मी, ए तुळजापूरची आई तुळजा भवानी, ए वणीची सप्तशृंगी, ए माहूरची रेणुका माता, ए बये दारुगड बाईया, 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 दारुगड बाईया. गोंधळी गोंधळी ना मी अंबेची गोंधळी, गोंधळी गोंधळी दारुगड बाईया, दारुगड बाईया, दारुगड बाईया, आई तुळजा भवानी दारुगड, कोल्हापूरची महालक्ष्मी दारुगड, माहूरची रेणुका माता दारुगड, बये दारुगड, दारुगड बये दारुगड. आणि आवाज झाला आणि बयन दार उघडलं. बयन दार उघडलं धाराशिव जिल्ह्यामध्ये. हो महिला मंडळ आई साहेब, उस्मानाबाद नाही धाराशिव, अहमदनगर नाही अहिल्यानगर, दादा औरंगाबाद नाही छत्रपती धर्मवीर संभाजीनगर. ए भाई, भारत में रहना पड़ेगा तो भारत माता की जय बोलना पड़ेगा. तिरंग्याला सॅल्यूट करावं लागेल, भगव्याला नमन करावं लागेल, शिवबाराजांना मानावं लागेल आणि सर्जा छावा संभाजी राजा समोर झुकावं लागेल. महाराष्ट्रात धाराशिव जिल्ह्यामध्ये दार उघडलं गेलं. आई साहेब जिजाऊंना दिवस गेले. आई साहेब जिजाऊंना दिवस गेले. शहाजी राजे सांगतात महाराणी साहेब, शहाजी राजे सांगतात महाराणी साहेब, पुत्र व्हावा आईचा गुंडा ज्याचा तिही लोकी झेंडा.
असा पुत्र जन्माला घाला. आदिलशाही, निजाम, कुतुब, मुघल, डच, फ्रेंच यांच्या मानगुटावर बसेल आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रावर भगवा फडकेल असा पुत्र जन्माला घाला. धाराशिव जिल्ह्यामध्ये आईसाहेब जिजाऊंना दिवस आणि मग आईसाहेब जिजाऊंना शिवनेरीवर आणण्यात आलं. शिवनेरी म्हणजे सुरक्षेच्या बाबतीत जबरदस्त गड आहे. गडाचा गडकरी आणि गडकऱ्याची बायको लक्ष्मी शिवनेरीवर सेवा करते. लक्ष्मीची आई साहेब डोहाळे लागले मासाहेब जिजाऊंना. हो महिला मंडळ, डोहाळे डोहाळे आंबट खायचे डोहाळे लागले असतील का आई साहेबांना? का तिखट खायचे डोहाळे लागले? हो माती खायचे डोहाळे नाही लागले बर का. हे लक्ष्मी आया बहिणींची इज्जत तुटल्या गेलेली. मंदिरं उद्ध्वस्त झाली, मंदिरातले देव उद्ध्वस्त झाले. समाधान गुरुजी का सांगायचे छत्रपती शिवाजीराजे कीर्तना? मते बाबा छत्रपती शिवाजीराजे देव होते का माहिती नाही, पण राजे होते म्हणून आमच्या मंदिरातील देवा शिल्लक आहे. राजे होते म्हणून मंदिरातील देव शिल्लक आहे. मंदिरांचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांमुळे झाला आणि मंदिरातले देव छत्रपती शिवाजी राजांमुळे शिल्लक राहिले. असा असणारा राजा या जगाच्या पाठीवर वेगळं व्यक्तिमत्व. रामायण श्रवण करतायत, रामायण वाचतायत, भागवत वाचतायत आणि असं सुंदर वातावरण शिवनेरीवर तयार झालं. आई साहेब सांगा ना कशाचे डोहाळे लागले? हे लक्ष्मी आया बहिणींची इज्जत तुटल्या गेलेली. मंदिरं उद्ध्वस्त झाली, मंदिरातले देव उद्ध्वस्त झालेत. लक्ष्मी अरे कशी लागतील डोहाळे? नाही आई साहेब तुमचा चेहरा सांगतोय डोहाळे लागले. आंबट खायचे डोहाळे नाही लागले, माती खायचे डोहाळे नाही लागले. आई साहेब सांगतात चला किरण बाबा, आई साहेब सांगतात लक्ष्मी लागलेत मला डोहाळे, लक्ष्मी लागलेत मला डोहाळे. मला घोड्यावर पार व्हावंसं वाटतं, मला दानपट्टे फिरवावेसे वाटतात, मला समशेरी चालवावेसे वाटतात, मला समशेरी चालवत दुश्मनांच्या गर्दनीडूबात पुन्हा एकदा हे स्वराज्य निर्माण करावंसं वाटतंय. आणि स्वराज्य निर्मितीचे डोहाळे आई साहेब जिजाऊंना लागले. आणि स्वराज्य निर्मितीचे डोहाळे आई साहेब जिजाऊंना लागले. दिवस जवळ येत होता, दिवस जवळ येत होता. महाराष्ट्राचं वातावरण बदलत होतं. माहिती नाही कुणास ठाऊक आदिल, निजाम, कुतुब, मुघल अशांत होते. महाराष्ट्र एक वेगळ्या वळणाकडे होता. आणि मग तेवढ्या आतुरतेनं महाराष्ट्र ज्या क्षणाची वाट पाहत होता. फाल्गुन वैद्य तृतीया, दादा फाल्गुन वैद्य तृतीया 19 फेब्रुवारी 1630 आणि त्या ठिकाणी या ठिकाणी शिवनेरीतून आवाज आला, शिवनेरीतून आवाज आला. आयुष्यभर तो जीवाशी खेळल पण रयतेचं रक्षण करेल असा छत्रपती शिवाजी राजा शिवनेरीवर जन्माला आला. अवघ्या महाराष्ट्राला आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, आजी आनंदी आनंद झाला. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. आणि मग खऱ्या अर्थानं महाराष्ट्र सुंदर दिसू लागला. राजे जन्माला आले, तळवे तळहात टेकत डाव्या गुडघ्यानं रांगला. महाराजांचं तेज, तेजस्वी आणि तपस्वी असणारा चेहरा. राजे त्या ठिकाणी चालायला लागले. पाहता पाहता छत्रपती शिवाजी राजांचं वय वर्ष झालं 10 वर्ष. राजांचं वय वर्ष झालं 10 वर्ष. थोडा इको कमी करा, क्लिअर करा. आणि वयाच्या 10व्या वर्षी महाराजांचं पहिलं लग्न झालं. आई साहेब जिजाऊ म्हणतात शोभा लग्न करावं लागेल बरं का. आई साहेब वयाच्या 10व्या वर्षी हो शोभा आहे. वयाच्या 10व्या वर्षी महाराजांचं पहिलं लग्न झाले. आपली 35शीतली अजून रेजला नाहीत. 10व्या वर्षी पहिलं लग्न केलं महाराजांनी. शोभा अरे करावं लागेल तुला लगीन. पण एकूणी एक लग्न नाही, 8 लग्न झाल्यात. हम दो पण हमारे दो. महाराज म्हणतात आई साहेब हे शिकायचं का प्रजेने आमच्याकडून? अरे तसं नवं शोभा, त्याला राजकारण म्हणतात. राजकारण हे सुंदर समाजकारण आहे. आम्ही तुमच्या गावात तुमच्या भागात 2 तास कीर्तन करू शकतो. तुमच्या भागातला विकास आमच्या हातात नाही. ती माणसं त्या कामासाठी बनलीत. ज्याचा देह समाजाच्या, देवाच्या, देशाच्या, गावाच्या सगळ्यांच्या कामाला आला ना तो मेल्यानंतर जिवंत राहिला. शोभा याला संघटन म्हणतात. 8 लग्न केली महाराजांनी. 8 लग्न करण्यामागं संघटन होतं. सोयरीक जुळाव शोभा.
ही माणसं लई खतरनाक आहेत. हे आदिल, निजाम, कुतुब, मुघल आणि लई भयानक आहे, लई मोठं सैन्य. आपल्याकडे काय? जाधव घराणं, सिंदखेड राजा, निंबाळकर घराणं, मोहिते घराणं, ही सगळी घराणी महाराजांनी एकत्र केली. पहिलं लग्न झालं निंबाळकर, फलटणचं घराणं, सातारा फलटण, ज्या भागातून आम्ही येतोय. हा महाराष्ट्र फार सुंदर आहे बरं का. आपल्या जवळच रामशेज आहे, जबरदस्त. रामशेज म्हणजे शंभूराजांनी जबरदस्त लढवला बरं का गड, जबरदस्त रामशेज लढवला. महाराज असा राजाच नाही हो जगाच्या पाठीवर, राजाच बघितला नाही. खऱ्या अर्थानं नाही, जबरदस्त योगदान. आज खरं तर मी तानाजी मालुसरे सांगणार होतो, पण आज माझ्या मनात आला शंभूराजे सांगावं. त्यास कधी पुन्हा येईन त्यास मालुसरे बी सांगेन आणि अफजल बी फाडीन. एकाच झपक्यात जोडवलेला अफजल खान महाराजांनी, लई खतरनाक अफजल, 7 फुटाचा. येणार आहे बहुतेक गवळण्याला मी, तेव्हा अफजल बी घेऊन येतो, म्हणजे अफजल घेऊन म्हणजे फाडा घेऊन येतो. लई भयानक. आता थरथर कापायचा माणूस अफजल खानाच्या समोर. आई साहेब म्हणता शोभा, हे शोभा, पाय थरथर कापून द्यायचा नाही बरं का अफजलच्या पुढे उभा राहताना. आपल्या आया बहिणींची इज्जत लुटली या सैतानानं. शोभा, आज तुला लढावं लागल रे. वयाच्या 10व्या वर्षी महाराजांनी पहिलं लग्न केलं. निंबाळकर, मुधोजी, अरे कन्येला गडावर घेऊन या मुधोजी. हो आई साहेब, येतो आम्ही कन्येला गडावर घेऊन. पण आमचं काही चुकलंय का? नाही नाही मुधोजी, तसं नवं, या तुम्ही गडावर घेऊन. मुधोजी निंबाळकरांनी या ठिकाणी कन्या गडावर घेऊन आले. तुरु 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 चालत ती कन्या गेली आणि जिथं शिवबाराजे तलवार चालवतात तिथंच जाऊन कन्या उभी राहिली. त्या कन्याचं नाव आहे महाराणी सईबाई, छत्रपती धर्मवीर संभाजीराजांच्या आई साहेब. रणरागिणी, जबरदस्त, तेज. मुधोजी म्हणतात, हे सई, अरे शिवबाराजे आहेत ते. शिवबाराजे? ओ बाबा साहेब, आम्हाला नाही वाटत ते शिवबाराजे आहेत. शिवबाराजे नाहीत. हे सई, अरे असं बघायचं नसतं, दानपट्टान तलवार चालवता येते. सई, अरे शिवबाराजे नाही आबा साहेब, ते शिवबाराजे नाहीत. मुधोजींना वाटलं बरखास्त झालं राज्यातलं आपलं काम आता. सई म्हणते शिवबाराजे नाहीत. सई तशीच फिरली आणि आई साहेबजी जाऊनच्या मांडीवर जाऊन बसल्या. महाराणी सईबाई मुजराच केला नाही, लक्षातच नाही राहिलं. मुधोजी म्हणतात, हे सई, राष्ट्रमाता, राजमाता, स्वराज्य माता, मा साहेब जिजाऊ आहे, मुजरा कर. चुकला आई साहेब आमचं, आम्ही मुजरा नाही केला तुम्हाला. ते आमचे आबासाहेब म्हणतात ते शिवबाराजे. मग सई शिवबाराज नाही आई साहेब, ते शिवबाराज नव, शिवबाराजे नाहीत. मुधोजी काय म्हणते कन्या? मुधोजी म्हणतात, आई साहेब माफ करा आम्हाला, आम्हाला नाही माहिती असं काय होईल. नाही हो, आमच्या आबासाहेबांची चुकी नाही साहेब. अरे मग हे सई, तू आबासाहेबांनी मी सांगितलं नाहीस ते शिवबाराजे नाहीत, मग काय वाटतं कोण आहेत तुला? महाराणी सईबाई लाखातला एक शब्द बोलल्या. महाराणी सईबाई सांगतात, ओ आई साहेब, अरे ते शिवबाराजे नाहीत, ते छत्रपती शिवाजी राजे, ते महाराष्ट्राचे पहिले छत्रपती होणार आहेत. हे सई, अरे कसं ओळखलंस? फिरणारा दानपट्टा आणि तलवारीत ती धार सांगती, ही तलवार एक दिवशी मुघलांच्या गर्दनी उडवणार. आई साहेब, नुसत्या मुघलाच्या गर्दनी नाही उडवणार, एक दिवशी शिवबाराजे गर्दनी उडवत, या मुघलांच्या गर्दनी उडवत महाराष्ट्रावर भगवा फडकवणार आणि या सुवर्ण क्षणाचे आम्ही साक्षीदार असणार. हे सई, अरे तू साथ देशील का माझ्या शिवबाला? हो, शेवटपर्यंत साथ दिला मी. हे शिवबा बघीस सई, साथ दिल म्हणते तुला. आई साहेब, असं कुठं म्हणतात का हो समोरासमोर? हे सई, दिशील ना बघ माझ्या शिवबाला साथ? हो महाराज, आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सोबत, स्वराज्य उभं नाही राहत ना तोपर्यंत आम्ही सोबत उभे असू. पण किरण बाबा, त्या महाराष्ट्रातल्याच दुर्दैवी आई ठरणार होती महाराणी सईबाई. आणि 2.5-3 वर्षाचे होते शंभूराजे आणि महाराणी सईबाईंच्या देहातला प्राण निघाला. श्वास गुदमरू लागला. जगदंब जगदंब. बाळ शंभूराजे बाजूला आहेत. शंभूराजे म्हणतात, आई साहेब, अरे का डोळे भरून आलेत? बाळराजा, आम्हाला नाही वाटत अजून जास्त वर्ष आम्ही जगल.
किंवा आम्हाला असं वाटतं हा क्षण शेवटचा चालू आहे आता, आमचा श्वास आता जड झालाय. शंभूराजे रोज यायचे आई साहेबांकडे. आज पण महाराणी सईबाईंचा चेहरा वेगळा दिसत होता. आज रडत होत्या महाराणी सईबाई. आई का रडता तुम्ही? शंभूराजे, दुर्दैवी आई ठरलो आम्ही, दूध नाही पाजू शकलो तुम्हाला. तुम्हाला दूध धाराव मातांनी पाजलं, कापूरवळची धाराव माता. ती धाराव माता ज्यावेळेस उभी राहिली ना स्वराज्यात, आई साहेब जिजाऊ म्हणतात, ए धाराऊ अरे कशी आलीस? दूध पाजायला आलीस संभाजी राजांना, दूध पाजायला आलीस? अरे कुणाचं धारिष्ट नाही धारावी तो उभं राहायचं, आली कशी काय? ओ आई साहेब, अहो शंभूराजांना दूध पाजावं म्हणजे आमचं दूध पवित्र झालं म्हणून आम्ही आलो दूध पाजायला. असा होता छावा भयानक. आम्ही दूध नाही पाजू शकलो. महाराज साहेब, बाळराजे महाराज साहेब नाराज आहेत आमच्यावर म्हणून आम्ही रडतोय, तुमच्यासाठी नाही रडत. काय झालं? येतील ना आबासाहेब, आम्ही आणतो आबासाहेबांना. जगदंब जगदंब. आई साहेब, हे जगदंब शब्द काय? अडचणीत असाल ना संभाजीराजे, त्यावेळेस ताकद दिन बर का जगदंब शब्द तुम्हाला. ती आई तुळजाभवानी जगदंबा आणि ते देवाचे देव महादेव हे ताकद देतात. खंडेराय अवतार तोच बर का. तिसरा डोळा उघडतो तो भी. जागृत देवस्थान, भयानक आणि कडक. या देवस्थानाला जागृत देवस्थान का म्हणतात? हे कडक देवस्थान आहे. थोडं जरी चुकलं तरी ते लगेच घात करतं. महाराष्ट्रात असं काहीतरी वेगळं गणित आहे जे फक्त महाराष्ट्रातच आहे गड्या. जगदंब. आम्ही आणतो आबासाहेबांना. आई साहेब, अरे आम्ही आणतो आबासाहेबांना. अरे नाही येणार शंभूराजे ते, आम्ही त्यांना शब्द दिला होता, आम्ही शब्द नाही पाळला असं त्यांचं म्हणणं आहे. आम्ही त्यांना म्हणलो होतो शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्य उभं नाही राहत तोपर्यंत साथ देईल, पण आमचा प्राण चाललाय ना, ते नाराज झालेत आमच्यावर. नाही हो, या क्षणाला तुमच्या हातावर महाराजांचा हात पाहिजे रे. असं कसं नाराज होतील आबासाहेब? आमचं ऐकतात आबासाहेब स्वराज्यात. आणि गेले ना बाळ शंभूराजे, 2.5-3 वर्षाचा छावा भयानक योद्धा. आबासाहेब, अरे इथं कुठे येर झारे मारता? आमच्या आई साहेब बोलवतायत तुम्हाला. आबासाहेब, शंभू बाळ कुणाचा निरोप घेऊन आला? महाराणी सईबाईंचा. आमच्या आई साहेबांचा निरोप घेऊन आलोय. त्यांचा श्वास गुदमरला आणि या क्षणाला तुम्ही सोबत नाही का आबासाहेब? आम्ही बाळराजेंनी हे शिकायचं का तुमच्याकडून? अशी साथ सोडतात का? आई साहेब जिजाऊ म्हणतात, शंभूराजे अरे तुमच्या आबासाहेबांना लय दुःख आहे. तिकडे विजापूरून अफजल खान आलाय, तो थेट येऊन तुळजापूरला धडकणार आहे. आणि इकडं महाराणी सईबाईंचा शेवटचा श्वास चाललाय ना. ओ शंभूराजे, तुमच्या आबासाहेबांनी किती बी लग्न करू द्यात, पण तुमच्या आबासाहेबांच्या चेहऱ्यावर विचारा सगळ्यात जास्त प्रेम कुणावर आहे? तर महाराजांचं सगळ्यात जास्त प्रेम या ठिकाणी महाराणी सईबाईंवर आहे. लक्ष देऊ नाही का? सगळ्यात जास्त प्रेम सईबाईंवर होतं. अंतकरण दाटून आलं, हृदय भरून आलं. मात्र आता काही समजत नव्हतं शंभूराजांना. आबासाहेब, तुम्हाला यावं लागेल बरं का आबासाहेब. 5-1 मिनिटं पुढे गेले, काय अडचण नाही. आले ना आबासाहेब, शंभूराजे घेऊनच आले बाबा आबासाहेबांना. जगदंब. हे सई, तू साथ नाही दिलीस ग, कशाला पाठवलं बाळराजाला? तुला माहिती आहे मी त्याचं ऐकतो म्हणून. हो पण महाराज साहेब, आमचं काय चुकलंय? अरे सई रडू नको बाबा, खरंच 8 लग्न केली पण सगळ्यात जास्त जीव महाराणी सईबाईंवर महाराजांचा. मला नाही राहिलं, मला नाही पाहायचा ग चेहरा सई. अरे तू शब्द दिला होतास शेवटपर्यंत साथ देईन म्हणून, मग का सोडून चालली सई? नाही हो महाराज, आम्ही नाही सोडून चाललो, नाही सोडून चाललो. पण तुझं दिलेला शब्दाचं काय? आम्ही शब्द पाळलाय की महाराज साहेब? महाराणी सईबाई म्हणतात आम्ही शब्द पाळलाय आमचा. महाराष्ट्रातला लाखातला शब्द बोलून गेले बरं का महाराणी सईबाई आता. ओ महाराज साहेब,
आमचा प्राण जरी चालला असेल ना तरी आम्ही आमचा शब्द पाळलाय, आम्ही ठाम आहोत, आम्ही साथ दिली तुम्हाला. आमचा श्वास जरी चालला असेल ना तरी हा छावा आज महाराष्ट्राला देऊन जाते, जो शेवटपर्यंत भगव्यासाठी लढल. ओ संभाजी राजे, छावा आहात तुम्ही आमचे, आणि छावा झुकत नाही बर का कुणा समोर. प्राण सोडलं ना दुसऱ्या क्षणाला. जगदंब शंभूराजे म्हणतात, आबासाहेब हा छावा कोण असतो? आईसाहेब जिजाऊ म्हणतात, ओ शंभूराजे, ज्याचा बाप सिंह असतो ना त्याचा पोरगा छावा असतो. छावा आहे आपला संभाजी. आणि खरंच छावा होता. हे कुणाची मजालच नव्हती महाराजांच्या समोर उभी राहायची. लई जबरदस्त योद्धा, अपराजित योद्धा, एक युद्ध न हरणारा, जगातला पहिला योद्धा म्हणजे धर्मवीर शंभूराजा. एक युद्ध न हरणारा राजा. पकडलेच गेले नसते महाराज, आपल्या माणसानी फसवलं. गणोजी मेहुणा होता महाराजांचा सक्का, आणि कर कर बाहुदंड वाजले. आणि मग कवी कलश म्हणतो, राजे अरे पकडले गेलोत राजे. ए कवी, अरे कुणाची मजाल आहे या संभाजीला हात लावायची. राजे अरे पकडले गेलोत राजे आपण. राजे सांगतात, कवी महाराज 20 ते 25 फुटावनी साखळदंड पडलेले. अहो कुणाची मजालच नव्हती महाराजांना स्पर्श करायची. कसली देव बोली असं. असा उभा राहिला ना शंभूराजे, पैलवान होता गडी. अरे हा खड्यात उभा राहिला ना, कुणाची मजाल नाही तिथं कुस्ती करायला यायची. आणि मग हो राजे, अरे हे डरते, हे घाबरते ही लोक तुम्हाला राजे. हे हात नाही लावले म्हणून यांनी साखळदंड टाकले. कर कर बाहुदंड वाजायला लागले. जगदंब उंटाला बांधून फरफडत नेलं महाराजांना. या मातीतून उंटाला बांधून फरफडत नेलं. महाराज काय वाटलं हो या क्षणाला? बाबा काय वाटलं असं महाराजांना? अवमोद जावं आणि शंभूराजांच्या डोळ्यातून पाणी यावं. कवी कलश म्हणतो, राजे हे डोळे पाणवलेले बघितले नाही तो आजपर्यंत. काय झालं राजे? राजे सांगतात, कवी या नद्या नाल्यांना माहितीच नाही अरे त्यांचा संभाजी पकडला गेलाय. या पाना फुलांना अरे सांग ना कवी ओरडून, अरे हो त्यांचा संभाजी आहे. आई उंटाला बांधून नेलं, तिथंच लई जखमा झालत्या. महाराज सारखे मागे बघत होते, आणि जसं रक्त भंबाळ शरीर होतं ना, एकच शब्द महाराजांच्या मुखातून, जगदंब जगदंब. काही म्हणतो, राजे अरे का मागे बघताय? राजे म्हणतात, अरे जंजिरा राहिला ना कवी आपला. माझ्या आईबापाचं शेवटचं स्वप्न रे जंजिरा. त्या सिद्धीला सळुकी पुळू केले बघ, त्यांच्या स्वप्नात येत असेल आता संभाजी. खरं सांगू का समाधान बाबा, अजून थोड्या वर्ष जगले असते ना महाराज, जंजिऱ्याची बात काय दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकवला असता. इतकी भयानक ताकद होती. अरे कुणाची मजालच नव्हती महाराजांच्या समोर उभी राहायची. फार वाईट वाटत होतं महाराजांना. मातीतून फरफडत घेऊन चालली होती लोक या गड किल्ल्यांना. या माणसं आज कुणालाच माहिती नव्हतं आपला राजा या. श्वास गुदमरत होता महाराजांचा. काय कुणास ठाऊक का शेवटचा क्षण होता का? हा अपराजित योद्धा न हरता शेवटचा प्राण या ठिकाणी श्वास सोडणार होता. आणि मग महाराजांचे हातपाय थरथर कापायला लागले होते. औरंगजेबाच्या दरबारात उभा करायचं होतं. आणि औरंगजेब म्हणतो, हमें देखना है कैसे दिखता है संभाजी, मेरे सामने लाया जाए, हमें देखना है कैसे दिखता है संभाजी. हुजूर मैं जाऊं उसके सामने हुजूर. एका झपक्यात उलटा करल तुम्हाला. महाराष्ट्रातलं रक्त आहे लई भयानक आहे हुजूर, लई खतरनाक. 20 फुटावनी साखळदंड टाकलेत तवा पकडलाय आम्ही त्याला. कोण म्हणतोय? औरंगजेबाचे सहकारी म्हणतात, शंभूराजांच्या समोर जाऊ नका. तो औरंगजेब म्हणलो, हे निकम्मो, अरे मेरे ओर से हो क्या उस संभाजी की तरफ से हो? ऐसा कैसा बोल सकते हो हुजूर? हे सहकार्यांचं वाक्य आवडलं मग ते गुरुजी आपल्याला. हुजूर इस वक्त ना तो हम आपके तरफ से है
न हम संभाजी के तरफ से है, हम सिर्फ सच्चाई के तरफ से है, और सच ये है संभाजी छावा है हुजूर, और छावा झुकता नहीं किसी के सामने, मेरे सामने लाया चाहिए। 8 साल का था तब देखा था उसे, अब 32 साल का हुआ है। 8 वर्षाचा होता त्यावेळेस बघितलं होतं, आता 32 वर्षाचा झालाय। आणि मग महाराजांना समोर उभं केलं। आई खरं सांगू आई, साखरदंडात गुंडाळला ना तिथंच रक्तबंबाळ झालता हो दे, पण आईचा एक एक शब्द कानावर होता, माझा संभाजी छावा आहे। अरे झुकल तो छावाच कसा मग? मानेवर वार झाली होती, आणि याच्याही पेक्षा भयंकर अत्याचार असा होता की आता 40 दिवस डोक्यापासून नाकापर्यंत तलवारीने देह फाडला होता महाराजांचा। आई तुमच्यासारखी आई हळदी लावायला पाहिजे होती बरं का जखमांना, पण या सैतानानं मिठाचं पाणी टाकलं अंगावर, सर्व अंगावर मिठाचं पाणी गेलं, पाण्यातून मासा बाहेर यावा असा तडफडला असता एखादा। एवढे बी हल्ले नाहीत राजे, एवढे बी हल्ले नाहीत। काही म्हणतो राजे, अरे असा छावाच नाही बघितला आम्ही राजे, राजा त्रास नाही होत का मिठाच्या पाण्याने? राजे म्हणतात कवी, अरे माझी आई शेवटचा श्वास घेताना म्हणती माझा संभाजी छावा आहे। आज जर छावा झुकला ना कवी तर हिंदू धर्म संपला कवी। काय राजा होता हो, जबरदस्त, काय योगदान, काय जबरदस्त बलिदान। महाराज मी इतिहास सांगताना कधीच आवाजाची पर्वा करत नाही, फार बेंबीच्या देठापासून सांगतो गुरुजी, आपल्या माणसांसाठी आपल्या डोळ्यात पाणी आलंच पाहिजे। राजे नसते ना इथं कीर्तनच झाली नसती, नारळ्यावर तलवारी ठेवल्या असत्या आपल्या, महाराज होते म्हणून इथं कीर्तन आहेत। काय शिवबाराजांनी जबरदस्त कार्य केलं। मला 4 शब्द या महाराष्ट्रातले लई जादूगार वाटतात नेहमीच, एक विठोबा, एक तुकोबा, एक ज्ञानोबा आणि चौथा शिवबा। हे 4 शब्द महाराष्ट्रातले जादूगार आहेत। विठोबानं काय दिलं तर विठोबानं प्रेम दिलं, तुकोबांनी काय दिलं तर माता सुधण्यासाठी गाथा दिली, ज्ञानोबांनी काय दिलं अमृतानुभव चांगले 65 ज्ञानेश्वरी आणि हरिपाठ दिला, आणि शिवबानं काय दिलं तर इथं बसण्याचं स्वातंत्र्य आणि हे स्वराज्य आमच्या स्वाधीन केलं। त्या शिवबाचा, त्या शिवबा राजाचा छावा होता संभाजी राजा। ये औरंगजेब म्हणतो ये आंखें सताती है, देखो इसका जज्बा, ए निकम्मो, अरे है क्या हम में से कोई ऐसा, अल्लाह ए परवरदिगार, अरे क्या बनाया तूने इसको, ऐसा एक तो संभाजी, अल्लाह अरे ऐसा एक तो संभाजी हमारे जनान खाने में देते तो पूरी दुनिया पे राज करते हम, नाज है संभाजी आप पे हमें। सगळ्यांनी माना खाली घातल्या। औरंगजेब काय म्हणतो, माझ्या मुलकात संभाजी राजा जन्माला यायला पाहिजे होता। औरंग्या तू काय येडपट आहेस का रे? तुझ्याकडे जन्माला येतील 100 राजे हे? धर्मवीर छत्रपती संभाजी राजे जन्माला येतात महाराष्ट्राच्या मुशीत, आणि छत्रपती शिवाजी राजांच्या कुशीतच जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंशमुक्ती सुधावा। अहो मजा नव्हती महाराजांच्या पुढं, बाबा एवढे वार झाले होते महाराजांच्या देहावर, समाधान बाबा या सगळ्या मानेवर पूर्ण अंगावर तलवारीने वार केलते या सैतानानं। अहो नवल सांगतो, या तप्त सळ्या घेऊन आला होता ना जो सळी घेणारा, आई आज महाराजांचे डोळे काढायला लावले होते हो, लालबुंद डोळे, लालबुंद सळ्या, आणि डोळे बी लालबुंद, आग ओकत होते। जो सळ्या घेऊन आला ना गुरुजी त्याचे हात थरथर कापत होते। औरंगजेब म्हणतो हे गुस्ताख हो, अरे ये क्या कर रहे हो हुजूर, ऐसे आंखें ही नहीं देखी आज तक, कुछ तो कहती है इसकी आंखें हुजूर। महाराजांचे डोळे सांगत होते महाराष्ट्र आमचा आहे, ही मंदिर आमची आहेत। शंभूराजांचे डोळे सांगत होते आज औरंगजेबाला ही मंदिर आमची आहेत, आमचे देव आहेत, महाराष्ट्र आमचा आहे। औरंग्या तू बाहेरून आलास, पण तुला इथंच घाडणार आणि मग महाराष्ट्रावर भगवा फडकवणार। महाराज काय योद्धा हो या जगाच्या पाठीवर, काय योद्धा असेल। तप्त सळ्या डोळ्या समोर आल्या आणि कवी कलश म्हणतो राजे, अरे डोळे जा खाना राज, अरे या सळ्या लय भयानक आहेत। राजे म्हणतात कवी
अरे या तप्त सळ्यांना बघून डोळे झाकन तो छावा कोणता मग? आई म्हणती ना छावा आहे, मग छावा डोळे नसतो दाखत सळ्या बघून. काही म्हणतो राजे खरंच अशा मित्राबरोबर मारायला लय भाग्य लागतो राजे, खरंच भाग्य लागतं. बाबा तुमच्या सगळ्यांची मैत्री बघून मला एक वाक्य बोलावंसं वाटतं. अडचणीत मदत करणारे मित्र नाहीत हे, अडचणीच नाही आल्या पाहिजेत यासाठी प्रयत्न करणारे मित्र. कवी कलशानी धर्मवीर शंभूराजांसारखी मैत्री, असा योद्धाच नाही. खरंच महाराज एक आगळी वेगळी मैत्री उभी झाली त्या आयुष्यातली. त्यांच्या मैत्रीला आज या औरंगजेबाच्या दरबारात सगळे सलाम करत होते. काही म्हणतो राजे इच्छा काय हो, कवित्व ऐकायचं ना कवी तुझं, तसा नाही प्राण सोडणारा संभाजी. आज शेवटचा क्षण होता. आई त्यांनी तप्त सळ्या घेऊन आल्या ना, त्याच्या हातातल्या सळ्या आज खाली पडल्या होत्या. पण आज या सळ्या डोळ्यात जाणार होत्या महाराजांच्या. सपकन सळ्या डोळ्यात गेल्या आणि डोळे बाहेर आले. गर 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 फिरणारे डोळे आज स्वराज्याकडे बघत होते, आज आबासाहेबांकडे बघत होते, आज महाराणी सईबाईंची आठवण काढत होते. अरे नुसत्या खोमण्या उरल्या होत्या, आज नुसत्या रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या डोळ्यातून. जगदंब जगदंब अंगावर शारे उभे राहायचे दरबारात. तिथं काय जगदंब शब्द आहे, काय ताकदीचा आहे. जबान निकाल दो इसकी, ये जबान बहुत बोलती है. अहो जीभ निघल का आई साहेब? अरे कोणाची जीभ आहे? सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजून धात जात सांगणारी वाघाची छाव्याची जीभ होती. ती जीभ निघणार नव्हती बाहेर. कुणीतरी मानेवर वार केला, कुणी पोटावर वार केला, कुणी नरढ दाबलं आणि आता नरढ आणि नाक एकत्र दाबल्या गेलं. जीभ बाहेर आली, सपकन वार झाला. जगदंब आबासाहेब म्हणत होते शेवटची. महाराज हे धोतण नाही, हे काय पुष्पविष्प नाही, ओरिजिनल चुकणारा नव्हता. हे सगळे काल्पनिक त्याच्यासमोर सगळे भ्याडेत. अरे ओरिजिनल होता संभाजी राजा, जो खरंच चुकत नव्हता. मला सांगा ना बाबा, अहो एवढे मानेवर वार झालते, आई मान खाली जात नसेल का हो या क्षणाला? पण आई म्हणती ना छाव आहे माझा संभाजी राजा. एवढे बी हालत नव्हते राजे. पसंद आया इसका गुरूर. काही म्हणतो राजे, अरे जीभ काढली, डोळे काढले, हात कापणार. काही म्हणतो राजन, अरे औरंगजेब सिंहासन सोडून आला. राजन राजन, अरे तुम हो सांजे, क्या खूब लड़े हो जंग, हो मेरे शंभू राजे, देख तुम्हारा शौर्य और ये अपना हिंदू धर्म. तखत त्याजे हे औरंग राजे, तखत त्याजे हे औरंग. हिंदू धर्माच्या समोर आज औरंगजेब झुकला होता. म्हणून जगातला सर्वात मोठा धर्म हिंदू धर्म आहे. लक्ष देऊ नये का? या धर्माची ख्याती वेगळी आहे. हा कबीर महाराज काय म्हणून जन्माला आहे माहिती नाही बाबा, पण मरताना हा हिंदू म्हणून मरणार आहे आणि हे मरण आम्हाला जिवंत ठेवणार आहे. क्यों तो ये भूमि किसकी है? ये भूमि हिंदू की है. ये भूमि प्रभु रामचंद्र की है. ये सांता की नहीं आई, ये संतों की भूमी है. संतांच्या पदस्पर्शानं पुढील आणि पावन झालेला महाराष्ट्र. महाराज शेवटची तलवार महाराजांच्या गळ्यावर ठेवली ना, हे शेवटचे 10 सेकंद आहेत, सेवेला पूर्ण विराम देणार आहे. त्यावेळेस महाराजांच्या मुखातून एकच वाक्य होतं, डोळे मिटून घेतो आबासाहेब, तुमचा छावाच तुमच्या भेटीला येतो. आई साहेब जिजाऊ म्हणायच्या, माझा संभाजी छावा आहे. महाराज हे शेवटचं वाक्य कीर्तनातलं आहे. छावा चित्रपट आत्ता आलाय. आम्ही 15 वर्ष पोटतिडकीने छावा सांगतोय समाजाला. पण ऐका ना, एक वाक्य असं आहे, समाधान बाबा, मते गुरुजी, भास्कर बाबा, आदरणीय गुरुजी, कर्डिले बाबा, आपण सगळे छावा म्हणू, आपला राजा आहे, आपण सगळे छावा म्हणू. पण औरंगजेब छावा म्हणतो का नाही? म्हणून दरबार शांत होता. शांत दरबार, टाचणी पडला असा आवाज. बोलला ना औरंगजेब म्हणून, हमने आंखें निकाल दी इसकी, इसने आंखें नहीं झुकाई हमारे सामने. हमने जबान काट दी इसकी, इसने 2 लफ्ज रहम के नहीं मांगे हमारे सामने. हमने हाथ काट दिए, इसने हाथ नहीं फैलाए हमारे सामने. हमने पैर काट दिए, इसने घुटने नहीं झुकाए हमारे सामने. अरे सच में छावा है, छावा शेर का.
प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज शिव छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की बोल भारत माता की हर हर महादेव ज्ञानेश्वर